विधानसभेचं दणदणीत यश मिळवणाऱ्या महायुतीसमोर आता आव्हान असणार आहे महापालिका निवडणुकांचं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीसमोर ठाकरे बंधूंचं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी सुद्धा तयार असल्याचं बोललं जातंय। ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण आहे। ते धोरण नेमकं काय, रिपोर्टमधून पाहूया। बंधू एकत्र आल्यास महायुतीचं नो रिस्क धोरण। मुंबईसह प्रमुख महापालिका एकत्र लढण्यावर महायुतीचा भर असेल। मुंबईची खडानखडा माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल। मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीतल्या आमदारांकडे सोपवणार। ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवणार। सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल। कोकणी मतदारांसाठी गणेशोत्सव काळात मोफत ट्रेन्स आणि एसटी बसेस सोडणार। गोविंदा पथक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुद्धा महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न असेल। मुंबई पालिकेमध्ये अनेक वर्ष सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या कारभाराची पोलखोल करणार। कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे। मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे। त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल। ते एकत्रित आले, ते वेगळे लढले, कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होता। हे पण मला असं वाटतं आम्ही या सगळ्या प्लान बिन या भानगडीत पडत नाही। जे काही जनता ठरवत असते, जनतेच्या दरबारात जायचं, जनतेच्या कोर्टात जायचं आणि लढायचं, ही आमची भूमिका आहे। बाकी प्लान ए, प्लान बी, प्लान सी, प्लान डी या भानगडी कोणाला महायुती एकत्र तुम्हाला फायदा होईल जर दोन भाऊ एकत्र आले। एकन एक केल्यावर दोन नाही, तीन होत असतं, चार होत असतं, तेव्हा आले तर फायदा होईलच ना, नाही काय सांगणार। मुंबईतली मराठी मतं हा शिवसेनेचा मुख्य आधार आहे। पण आता ठाकरे गटाबरोबर शिंदेची शिवसेना आणि मनसे हे मराठी मतांचे 3 वाटेकरी झालेत। अशा परिस्थितीत मराठी मतांसाठी उद्धव ठाकरेंना मनसे सोबतची युती हवी आहे। संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं एक अंतर्गत सर्वेही केलाय। ठाकरे बंधूंची युती झाल्यास मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त जागा जिंकतील। एकत्र लढल्यास मनसेला 25 पेक्षा जास्त जागा मिळतील। ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर सर्वाधिक नुकसान हे मनसेचं होईल। स्वतंत्र लढल्यास मनसेला 10च्या आत तर उभाटाला 60 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ठाकरे बंधू एकत्र न आल्यास मुंबई महापालिकेमध्ये सत्ता राखण्यात अपयश येईल। यापूर्वी विधानसभेमध्ये आम्हाला सर्व लोकांनी पराभूत करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता आमचा एवढा स्ट्रॉंग आहे, एवढा मेहनत करतो आहे की 51% लढाई जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी महायुतीची आहे। आणि 51% तयारी जेव्हा केली आहे तेव्हा मला असं वाटतं कोणी किती शक्ती एक आल्या तरी 51% शक्ती जिंकतं आणि 51% शक्ती जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केली। कालचा दिवस हा एक दोन भावांमधल्या नात्याला घट्टपणा देणारा दिवस होता अधिक, आणि त्याच्यावरती त्यात राजकारण आणू नये, त्याच्यामध्ये राजकीय चर्चा करू नये, कोणी काय झालं काय नाही झालं। राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक ट्विट केलंय। 2 पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1=2 अशी होते, पण जेव्हा 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1=11 होते, असं नांदगावकरांनी म्हटलंय। त्यामुळे आता राजकीय दृष्ट्या दोघे ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे।
ह्याला कुठलाही राजकीय तुम्ही जोड किंवा संदर्भ घ्यायला जाऊ नका. जर काही व्हायचं असेल, जर काही करायचं असेल, भविष्यात काही असेल, तर आमच्या पक्षाच्या वतीने तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरेच घेतात. 12 कोटी जनतेला आनंद झालाय. आनंद ह्याचा झालेला आहे तुमच्याकरता बातमी म्हणून युतीचा असं तुम्हाला वाटतंय, परंतु जनतेला आनंद असा ह्याचा झालेला आहे की जो काही थोडे लांब गेलेले होते, कारण हे महाराष्ट्राचे संस्कृती आणि संस्कार नाहीये, त्या निमित्ताने का होईना हे दोन भाऊ एकत्र आले. काँग्रेसची भूमिका मांडली पाहिजे ना. ज्या अर्थी बिहार उत्तर प्रदेशच्या लोकांना मारलं जात आहे, या पद्धतीने भूमिका घेतल्या जात आहेत, काँग्रेसला ह्या सगळ्या भूमिका मान्य आहेत का? यांनी उत्तर द्यावं. माझ्यापेक्षा प्रदेश अध्यक्षांना त्यांना शोधा ना, त्यांनी उत्तर चांगलं देतील यावर. ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांच्या मागे मराठी मतं जाऊ नयेत, त्यांना सहानुभूती मिळू नये, यासाठी महायुती मैदानात उतरली आहे. पण महायुतीच्या या प्रयत्नांना यश येणार का, याचा निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कळेल. तुर्तास तरी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं राजकारण तापलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.